नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। आज तुमच्यासाठी ऋषीदादा एक नवीन योजना घेऊन आलेला आहे। नवीन योजना अशी की तुम्हाला नाव बघून कळत असेल, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत म्हणजे डिग्री किंवा पीजी साठी ऍडमिशन घेत आहेत, इतर मागासवर्गीयच मुलांसाठी ही योजना आहे। आता कोणत्या कास्ट साठी ही योजना आहे, कोणत्या मुलांना हा फॉर्म भरता येणार आहे, फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट्स काय काय लागणार, हे सगळं आपण ह्या योजनेद्वारे या व्हिडिओमधून सगळं काही व्यवस्थितरित्या शिकणार आहेत। तब्बल 60,000 रुपयापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे। स्कॉलरशिप कशी मिळेल, टप्प्याटप्प्यात मिळेल की एक सोबत मिळेल, बँक अकाउंटवर मिळेल, काय सगळी जी काही प्रोसेस असेल ते आपण या व्हिडिओपर्यंत शेवटमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच नवनवीन योजनेसाठी सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। तर बघूयात आपण। बघा, तुमच्या माहितीनुसार काय आहेत, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना कोणासाठी आहे, उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना राहणे। आता जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत म्हणजे डिग्री पीजी वगैरे जे कोणी काय करतायत, इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असेल, फार्मसी असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहेत। आणि त्याच्या अगोदर तर ही योजना हे पैसे कशासाठी मिळतात बरं, तर राहण्यासाठी म्हणजे तुमच्या निवासासाठी, त्याच्यानंतर खाण्यासाठी व इतर शैक्षणिक खर्चासाठी प्रतिवर्ष दरवर्षी तुम्हाला काय मिळणार आहे, जर तुम्ही इंजिनिअरिंगला आहेत तर तुम्हाला काय मिळणार आहे, 4 वर्षासाठी 60,000 रुपये मिळणार आहे। जर तुम्ही डिग्रीला आहेत तर तुम्हाला BA, BSc, BCS अशा काही डिग्रीला आहेत तर 3 वर्षासाठी तुम्हाला काय 60,000 रुपये भेटणार आहेत। पर्यंत थेट आर्थिक मदत स्कॉलरशिप तुम्हाला दिल्या जाणार आहेत। काय आहेत, कोणाद्वारे आहेत, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागामार्फत काय आहेत, ही स्कॉलरशिप तुम्हाला दिल्या जाणार आहे। आता इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग म्हणजे ही तुम्हाला इथून कळालेलं असेल, ही स्पेसिफिक कास्ट साठी मुलांसाठी कॅटेगरीसाठी ही योजना आहे। योजनेचे स्वरूप आणि मिळणारा लाभ, ही योजना प्रामुख्याने अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना शैक्षणिक वसतिगृह मिळालेलं नाही। म्हणजे आता बघा, ज्यांचा हॉस्टेलला नंबर लागलेला आहे त्यांना ही योजना नाहीये। हॉस्टेलला योजना, हॉस्टेलच्याच खर्चासाठी ही योजना आहे, मग ज्यांचा हॉस्टेलला नंबर लागलेला आहे त्यांच्यासाठी ही योजना नाहीये। खालील बरोबर खाजगी वसतिगृहांसाठी ओके। आता महानगरपालिका क्षेत्र, आता ही काही क्षेत्रांमध्येच ही योजना भेटणार आहे। तर मुंबई, पुणे, नागपूर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 60,000 रुपयाचा लाभ मिळतो। इतर लहान शहर जिल्हा क्षेत्र, जर मुंबई, पुणे, नागपूर मध्ये शिक्षण घेत आहेत तर तुम्हाला 60,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत। इतर लहान शहरे म्हणजे छोटे शहर किंवा जिल्हा क्षेत्रात जर तुम्ही असाल तर तुम्हाला काय 50,000 ते 38,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाईल। म्हणजे तुमच्या जर आधार कार्डशी लिंक जर तुमचा बँक पासबुक, बँक खाते आहेत तर तुमच्या अकाउंट मध्ये पोहोचता येईल। पात्रता निकष, आता प्रवर्गात विद्यार्थी ओबीसी, इतर मागासवर्गीय वर्ग, मागास वर्ग म्हणजे ओबीसी कास्टचा पाहिजे, VJNT पाहिजे किंवा SBC, म्हणजे ह्या 3 कास्ट साठी ही योजना आहेत। ओबीसी, VJNT, SBC। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना कोणासाठी आहेत, ओबीसी, VJNT, SBC। विद्यार्थी महाराष्ट्र राज्य मूळ रहिवासी असावा, विद्यार्थी सुद्धा महाराष्ट्रातलाच असावा, म्हणजे ही योजना महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्यांसाठी आहे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली पाहिजे। 2.5 लाखाच्या खाली म्हणजे जे विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे त्यांच्यासाठी ही योजना नाहीये, ज्या 2.5 लाखाच्या खाली आहेत त्यांच्यासाठीच आहेत। शैक्षणिक अट, 12वीत 60% जास्त तुम्हाला गुण मिळाला पाहिजे। म्हणजे 12वीत जेव्हा तुम्ही 12वी नंतर जेव्हा डिग्रीला घेतलेत, पण 12वीत तुम्हाला 60% वरती तुम्हाला काय पाहिजेत, पर्सेंटेज पाहिजेत। डिग्री, डिप्लोमा काही असो तेव्हा चालतात। आणि जेव्हा तुम्ही ज्या महाविद्यालयात म्हणजे फर्स्ट इयरला आहेत तेव्हा तुमची 75% हाजरी आवश्यक असणार आहे। म्हणजे तुम्ही रोज कॉलेजला जाताय हे तुम्हाला आवश्यक असणार आहे, म्हणजे कॉलेजकडनं आपल्याला 75% हाजरी आवश्यक असणार आहे। आवश्यक कागदपत्रे, आता कागदपत्रे काय काय लागणार आहेत तर बघा, आधार कार्ड, बँक पासबुकशी लिंक तुम्हाला अगोदर सांगितलं, कारण की तुमची स्कॉलरशिप बँक पासबुक मोबाईल नंबरद्वारे पण जो लिंक आहेत बँक पासबुक त्याच्यावरच येणार आहेत। कास्ट सर्टिफिकेट लागतं, कारण की ओबीसी, VJNT, SBC साठी आहेत। त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न लागेल, 10वी 12वीचं मार्कशीट लागतं, कॉलेजकडनं बोनाफाईड लागेल, आणि ज्या हॉस्टेलमध्ये तुम्ही राहतायत
आता ओपन वाल्यांसाठी वेगळी योजना आहेत, पण एसबीसी यांच्यासाठी आता हॉस्टेलमध्ये राहतात रेंट अग्रीमेंट, भाडे करार तुम्हाला तिथे लागत असतो. म्हणजे ज्या ज्या याच्यात तुम्ही राहताय त्यांचा लाईट बिल तुम्हाला लागत असतं, त्याचा भाडेकरारनामा तुम्हाला लागत असतो. म्हणजे त्या हॉस्टेलमध्ये तुम्ही भाड्याने राहतायत, रेंटने राहतायत आणि तुम्हाला एवढी फीस भरावी लागते, त्याच्यामुळे तुम्हाला हे आवश्यक असतं. आता बघा, अर्ज प्रक्रिया 2026-27 चे अर्ज भरणे सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज 15 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर आहे. 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान असण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, ऑनलाईन अर्ज अंतिम तारीख, बरोबर. पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. तुम्हाला अर्ज भरण्याची स्टेप बाय स्टेप. आता बघा, तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही देणार आहेत. याच्यावरून जाऊन तुम्हाला व्यवस्थितरित्या काय, जर तुम्ही लिंकवर गेले तर अशा प्रकारचं डॅशबोर्ड हॉस्टेल मॅनेजमेंट म्हणून आहेत, ही लिंक आहेत. ही लिंक जर तुम्ही ओपन केली तर अशा प्रकारचं तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होतं. तर इथे तुम्हाला युजर नेम, पासवर्ड वगैरे, तुम्ही जर अगोदर रजिस्टर आहे तर तुम्हाला करावं लागतं, नाहीतर तुम्हाला साइन इन टू पोर्टल करावं लागतं. इथून तुम्ही काय करू शकतात, तुमचं नवीन जर पोर्टलवर साइन अप आहेत, जे मागचे विद्यार्थी आहे ज्यांनी पहिल्या वर्षासाठी केलंय त्यांना इथं फक्त युजर नेम, पासवर्ड टाकायचं. जर फर्स्ट इयरचे आहे तर इथून साइन इन करून पोर्टलवर तुम्ही हे करायचं. आता इथे बघा, हॉस्टेल मॅनेजमेंट म्हणून आहेत, ओबीसी विजयंती विद्यार्थ्यांसाठी सूचना, इथे आपली स्कीम्स आहेत. अशा प्रकारे काय आहे, तुम्हाला याच्यावर जाऊन तुमचा फॉर्म भरायचा आहे. याच्यावर जर तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन लागली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर आहे, तिथे जाऊन तुम्ही ग्रुपवर जॉईन करू शकतात, किंवा आम्हाला मेसेज करून सांगा की हॉस्टेल मॅनेजमेंटचा फॉर्म भरायचा आहे. तिथे आमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. अजून याच्याबद्दल काहीही माहिती लागली तर आम्हाला नक्की संपर्क करा. ग्रुपमध्ये जॉईन व्हा. अशाच नवनवीन योजनांसाठी, नवनवीन स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.